आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदीप कंद, आपले महायुतीचे उमेदवार माऊली कटके, सुरेश आबा घुले, नंदू पाटील काळभोर, दादा पाटील फराटे, दिलीपराव काळभोर, रवी बापू काळे, सुभाष आप्पा जगताप, मोरेश्वर काळे, दिलीप वालेकर, अण्णा महाडिक, बाबासाहेब फराटे, सविताताई लांडगे, आपल्या सरपंच चित्तरंजन गायकवाड, रोहिदास उंडरे, जितेंद्र बडेकर, नवनाथ काकडे, प्रवीण काळभोर, प्रशांत काळभोर, शशिकांत दसगुडे, राजेंद्र कोरेकर, पैलवान राहुल काळभोर, पायल देवकर, शोभाताई चौधरी, कमलेश काळभोर, राजाबापू काळभोर, महेश डमडेरे, पैलवान आबा काळे, योगेश काळभोर, अण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, मार्केट कमिटीचा सर्व संचालक बोर्ड, यशवंत साखर कारखान्याचा सर्व संचालक बोर्ड, मिलिंद नाना हरगुडे, भरत काळभोर, युवराज काळभोर, सतीश काळभोर, नागेश काळभोर, ज्योती काळभोर, राहुल काळभोर, सीताराम लांडगे, रत्नताई वाळके, गणेश कांबळे, सविता जगताप, बकुळाबाई केसकर, सुभाष काळभोर, प्रकाश आरपळे, राजेंद्र जगदाळे, लक्ष्मणराव केसकर, चारुशला कांचन, सचिन तुपे, गणेश शेलार, दीपक तामाणे, संदीप कुंजीर, संतोष आरगुडे, अमराबा गायकवाड, प्रभाकर जगताप, गणेश सातव. माझ्या उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राची सूत्र 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यायचा आणि त्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोणी काळभोर, वाकवस्ती, पंचक्रोशीतील जमलेले माझे मतदार बंधू भगिनी, सर्व माझ्या मायमाऊली, आमचे तरुण सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे आणि ज्यावेळी एकाच टप्प्यामध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतात त्यामुळं आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी विविध मतदारसंघामध्ये जाऊन महायुतीचा प्रचार करतोय. ही सभा झाल्यावर मलाही वाळव्याला जायचंय, त्याच्यानंतर फलटणला जायचंय, त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी जायचंय. तुम्ही पाहिलं असेल की महायुतीच्या वतीनं जनतेच्या मनातले कामाचे चांगले तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण माझा असा दावा नाही की ते उमेदवार दिले म्हणजे इतर ज्यांना थांबावं लागलं ते काही तगडे नव्हते, ते देखील तेवढ्याच ताकदीचे होते. पण जागा एक असते. माझा हा शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ, तिकडच्या नाही वाटतं आम्हाला उमेदवारी मिळावी, ह्याही तालुक्यातल्यानं वाटतं उमेदवारी मिळावी. 2029ला सगळ्या मतदारसंघाची पुन्हा फेररचना होणार आहे. पुढच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणखीन काही मतदारसंघामध्ये बदल होणार आहे. मतदारसंघामध्ये अनेकांची चांगली कामं आहेत, चांगला संपर्क आहे. शेवटी ती जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला जाते ते पण महत्वाचं असतं आणि त्याच्यातनं उमेदवार दिला जातो. महायुतीमध्ये उत्तम प्रकारचा समन्वय ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि आमच्या सगळ्या घटक पक्षांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रकारे हाताळण्याच्या मध्ये देखील आम्ही काम करतोय. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या त्रुटी आम्ही राहिल्या होत्या त्या सुधारण्याचा देखील प्रयत्न करतोय. कारण त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची जबरदस्त किंमत महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोजावी लागली. एनडीएच्या जागा कमी आल्या, परंतु मत मात्र 1% कमी एवढ्याच दोघांच्या मतामध्ये फरक होता. पण त्याचा परिणाम मात्र फार दुर्गमी झाला. आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येत असताना माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं तुम्ही त्या ठिकाणी ऐकली. कोण उमेदवार द्यावा, कसा उमेदवार असावा, हे त्या युतीचं आणि त्या पक्षाचं हे त्यांचं
भूमिका आहे, त्यांचा तो अधिकार आहे. पण एकंदरीत हा माझा हवेली तालुका, ज्याचा उल्लेख मला वाटतं प्रदीपने का कोणी केला, स्वर्गीय अण्णासाहेब मगर असताना एक जबरदस्त नेतृत्व ह्या माझ्या हवेली तालुक्याला होतं. नंतर तो हवेली तालुका इतका विखुरला गेला, 4-5 विधानसभा मतदारसंघामध्ये, 6 मतदारसंघामध्ये त्याची विभागणी झाली. आणि आता हवेली तालुक्याला तसं बघितलं तर कुठंच नाव नाही. शिरूर हवेली मतदारसंघ, तिकडं पुरंदर हवेली मतदारसंघ, अशा पद्धतीनं ती नावं सगळी पडलेली आहेत. ठीक आहे, त्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणायचंय. का आणायचंय? माझ्या मायमाऊली समोर आहेत. आम्ही बजेट ज्यावेळेस लोकसभा झाली आणि त्याच्यानंतर बजेट आलं, बजेटमध्ये एकनाथरावांनी, मी आणि देवेंद्रांनी ठरवलं की असं बजेट द्यायचं की त्याच्यातला कुठला घटक आपल्याकडनं वंचित राहिले असं होता कामा नये. मी एकंदरीत राज्य सरकारचं अर्थ काय परिस्थिती आहे ती बघितली. 6.5 लाख कोटीचं बजेट मला द्यायचं होतं. 3 लाख कोटी मला पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला परतफेडी द्यायला लागत होते. राहिलेले पैसे मला विकासाला लागत होते. आणि मग त्याच्यातनं 75,000 कोटी रुपये बाजूला काढायचा निर्णय मी घेतला. त्याला एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी मान्यता दिली, कॅबिनेटने मान्यता दिली. त्याच्यात माझ्या मायमाऊलींच्या करता, ज्यांच्याकडे आजपर्यंत कुठल्याही सरकारने लक्ष दिलं नाही, त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा आम्ही विचार केला. जात पात बघितली नाही, त्यांना मदत झाली पाहिजे, डायरेक्ट अकाउंटला पैसे गेले पाहिजे. साधारण अंदाजे 2,50,000 रुपये, 2,50,00,000 महिला येतील असं गृहीत धरलं. 45,000 कोटी रुपयाची तरतूद केली. तुम्हाला जे शेतीपंप चालवतात त्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज माफी दिली. त्याचा भार महावितरणात देण्याकरता तिजोरीवर 15,000 कोटीचा आला. 45 आणि 15, 60,000 कोटी झाले. 6,000, 8,000, 10,000 जे काही माझी मुलं मुली महाराष्ट्रातली शिकलीत, 12वी झाली, डिप्लोमा झाली, डिग्री घेतली, पण त्यांना अजून कुठलं तरी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्याकरता आम्ही त्यांना 6 महिन्याचे कोर्स त्यांना पाहिजे तिथं घ्यावेत आणि 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना मानधन द्यावं, अशा पद्धतीचा निर्णय घेतला. का तर त्या मुलाचं, मुलीची पाटीकोरी असताना नुसतं ग्रॅज्युएट होऊन कुठं इंटरव्ह्यूला गेले, 12वी होऊन कुठं इंटरव्ह्यूला गेले, तर तो कारखान्याचा मालक म्हणतो, अरे तुला कसलाच अनुभव नाही तर मी तुला कसं लावायचं, माझ्या इथं कसं तू इथं अनुभव घेणार, मला अनुभवी माणूस पाहिजे. म्हणून ह्या मुलांना अनुभव देऊन 6 महिन्याचा कोर्सचं सर्टिफिकेट देऊन त्या पद्धतीनं त्याला उद्या स्वतःच्या पायावर त्या मुलामुलीला उभं करण्याचा ह्या महायुतीचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या कामाच्या करता मला 8,000 कोटी रुपये लागले, म्हणजे 60 आणि 8, 68,000 कोटी. 2-3 सिलेंडर माझ्या उज्ज्वला स्कीम मध्ये ज्या कुटुंब आहेत त्यांना द्यायचा निर्णय घेतला, त्याला साधारण 2-2.5 कोटी रुपये लागले. म्हणजे 68 आणि 2, 70 आणि त्याच्यात मुलींना अर्धी फी भरावी लागायची. पुढचं शिक्षण होताना आई वडिलांकडे पैसे नसायचे, म्हणून कॉलेजच्या शिक्षणाच्या करता त्यांना पूर्ण फ्री केलं. त्याला साधारण 2,500-3 हजार कोटी रुपये आणि काही पैसे. दुधाला जो दर दिला तो आता 7 रुपये अनुदान देतो, त्याच्याकरता काही पैसे लागले. ह्या सगळ्याची बेरीज केल्यानंतर 75,000 कोटी रुपये झाली. माय माऊलींनो, यांनी कोर्टात गेले आणि माझ्या बहिणींची योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. कोर्टातनं नाही त्यांना टिकलं तर म्हणले आमचं सरकार आल्यानंतर बंद करू. काहींना पीआय करायला सांगितलं. का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतंय? आम्ही जर गोरगरीब महिलांना एक आधार देतोय, एक भाऊबीज देतोय, एक रक्षाबंधनाची ओवाळणी देतोय, तर यांना वाईट वाटायचं काय कारण होतं? पण त्यांनी तशा प्रकारचे उद्योग केले. आता माझ्या मायमाऊलींना निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला, माझ्या शेतकऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे
की पुढे 5 वर्षाच्या करता या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचं सरकार आलं पाहिजे. घड्याळ, तिथं कमळ आणि धनुष्यबाण ह्या 3 आमच्या खुणा आहेत महाराष्ट्रामध्ये. इथं आहे ते घड्याळ आहे, शेजारी हडपसरला आहे घड्याळ आहे, अशा दौंडला गेला कमळ आहे. त्याच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खुणा महाराष्ट्रामध्ये आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आता यांनी काय केलं, मी योजना आणली, एकनाथराव देवेंद्रांनी आणली, म्हणाले यांच्याकडे तिजोरीत पैसाच नाही. मग महिलांना म्हणले की तुम्हाला पैसेच मिळणार नाही. मग म्हणले हा चुनावी जुमला आहे. जुलै ऑगस्टचे पैसे दिले की म्हणले घ्या काढून, नाहीतर परत घेतील. यांच्या काकांनी सांगितलं होतं की भावानी ओवाळणी टाकल्यानंतर बहिणीची पुन्हा ओवाळणी कुणी मागे घेतं, पण काय वाटेल ते सांगायचे. पहिल्यांदा सांगून बघितलं योजना बोगस आहे, सांगितलं होणारच नाही, सांगितलं तुमची दिशाभूल केली. योजना जशी तुमच्या मनामध्ये उतरली तसं म्हणायला लागले अरे काहीतरी आता बदल केला पाहिजे आणि सतत नवीन नवीन नरेटिव्ह त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. आता माहितीये, परवा त्यांची महाविकास आघाडीची तिथं एक मीटिंग झाली. त्यांनी काय करावं, मला म्हणत होते इथं पैसे देता येत नाही, त्याच्यामध्ये राज्य कर्जबाजारी होईल, राज्याची आर्थिक दिवाळीखोरी निघेल. अरे शाण्यांनो, आता तुम्ही त्यांनी ज्या योजना दिल्या पंचसूत्री, त्याच्यात आमचं 5 लाखाचं विम्याचं संरक्षण आरोग्य विभागाचं त्यांनी 25 लाख केले. 5 लाखाचं 25 लाख. आम्ही तुम्हाला 1500 रुपये देतो, ते म्हणले आता 3000 रुपये आम्ही देणार. अरे मागत दांबडा दिला नाही ना, आता कसं 3000 रुपये देणार. त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला देताना 45,000 कोटी रुपये खर्च येतोय, म्हणजे त्यांना येणार 1 लाख कोटी. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पुढे चालू ठेवावं लागेल 15,000 कोटी. त्याच्यात म्हणले आता 3 लाखापर्यंत कर्जमाफी करायची, त्याला लागतायत 50,000 कोटी. वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये, त्याला लागतायत 5,000 कोटी. असं ते 55,000 कोटी. नंतर म्हणले आता सुशिक्षित जी मुलं आहेत त्यांना पण 4,000 रुपये वेतन द्यायचं. ते 1 कोटी मुलं निघतील सुशिक्षित, त्याला लागतील 40,000 कोटी. बेरीज मारा. त्याच्यामध्ये अजून एक सांगितलं, म्हणले हे सगळं खरं असलं तरी म्हणले यांनी फक्त मुलींनाच शिक्षण मोफत केलं, आम्ही कॉलेजचं शिक्षण मुलांना मोफत करणार आहे. यांनी अजून आकडाच काढला नाही, मुलं कुठं किती येणार आहेत आणि शिक्षणाला किती खर्च जाणार आहे. तो आकडा जाईल 25,000 कोटी. हा सगळा आकडा मी माझ्या ते ऐकल्यावर मी आमच्या रिटायर झालेल्या IAS ऑफिसर माझे फायनान्सचे त्यांना बोलवलं, 2-4 बसवलं आणि म्हणलं मारा रे बेरी झाला किती लागतात. ते म्हणले 3 लाख कोटी. आपलं बजेट 6.5 लाख कोटी, पगाराला 3.5 लाख कोटी, ह्याला 3 लाख कोटी, आणि मग बाकीचे ह्या योजना 158 कोटी रुपये काय धुळकात ठेवायचे का. आज तुमची लोणी काळभोरची योजना आम्ही 158 कोटीची मंजूर केली, ह्याला पैसे नको का. केंद्र सरकार 50% रक्कम देत आहे, राज्य सरकार 50% रक्कम देत आहे. एकदम दिशाभूल, काही करणार नाहीत. मला आठवते 2003 साली काँग्रेसने असंच केलं, झिरोचं बिल दिलं. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि विलासराव आल्यानंतर विलासराव म्हणले आपल्याला नाही बाबा परवडत, आता पहिलं देऊन टाकू. तशा पद्धतीनं माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, उद्याच्याला त्यांचं सरकार येण्याचा प्रश्नच नाही. त्यांना ज्यावेळेस कळलं ही योजना महायुतीच्या इतक्या लोकप्रिय झाल्यात, त्यांच्या तेच बसले, म्हणले अरे आता तर आपल्याकडं सरकार येण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, मग काय वाटेल तसं रेटून बोला म्हणले. लोकांना असं वाटलं पाहिजे की आल्यानंतर जरा जास्तीचं मिळतंय, आशा करून ह्या 3 लाख कोटीच्या योजना आणलेल्या. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. राज्याचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं राज्य योग्य पद्धतीनं पुढे न्यायचं आहे का आर्थिक शिस्त सगळी बिघडून टाकायची, राज्याचं वाटोळं करायचंय, राज्याचा खेळखंडोबा करायचा आहे. ह्या बाबतीतला निर्णय उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे.
आमच्या उमेदवाराच्या नावातच माऊली आहे. माऊली आणि तुकोबाबद्दल आपल्या सगळ्यांचं काय भूमिका आहे, आपण वारकरी संप्रदायाला किती मान सन्मान देतो, आमच्या साधू संतांचा विचार आज किती योग्य आहे. आज देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचं कल्याण होऊ शकत नाही, भलं होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला समजलेलं आहे. आणि अशी सगळी परिस्थिती असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही नीटपणे विचार करा. आपला पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही मला 33 वर्ष विकास कामाची संधी दिली. मला पहिल्यांदा तुम्हीच रोणे काळभोरकरांनी, वाकवस्तीवाल्यांनी, सगळ्या निवडळी कांचनवाल्यांनी मला खासदार केलं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा हा सगळा भाग होता. माझी पाठी नवी कोरी होती आणि त्याच्यानंतर तुम्ही सतत मला साथ देत गेला. इथपर्यंतचा टप्पा मी गाठू शकलो. आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर कसा राहील, शेतीच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये त्याला व्यवस्थितपणे आपल्याला सर्वांना समाधान कसं करून देता येईल, त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे असतील, मेट्रो असतील, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन असतील, विमानतळाचे प्रश्न असतील, बंदराचे प्रश्न असतील, धरणांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा देण्याचं काम असेल, हे सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहे. आज 12.5 कोटी रुपयाचं तुमचं डीपीडीसीचं बजेट आहे. त्या बजेटमधनं देखील आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला मदत करण्याच्या बद्दलचं यशस्वी झालेलो आहे. त्या संदर्भामध्ये PMRDA ह्याच्याकडनं देखील माझ्या माहितीप्रमाणे मध्ये मला सांगितल्यानंतर तुमचा टोल नाका, शिवम हॉस्पिटल, गायकवाड वस्ती, पांडव दंड ते काळभोर, लोणे काळभोर शिव रस्ता हा 5 किलोमीटरचा आहे, 40 फुटाचा आहे. त्याच्याकरता अंदाजे 20-25 कोटी रुपये लागत होते. त्यालाही आम्ही मंजुरी दिली. तेही काम लवकरच पूर्ण होईल. कारण रस्त्याचं दळणवळणाचं साधन उत्तम असल्याशिवाय लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही. ते सोडवण्याचं काम आम्ही करतोय. आज आपल्याला मेट्रो आहे, ती आपल्याला पार लोणी काळभोर, वाकवस्ती, हडपसर इथपर्यंतच नाही, ती उरारी कांचन पर्यंत न्यायची, तिकडं वाघोली पर्यंत न्यायची, इकडं सासवड पर्यंत न्यायची, तिकडं निगडी पर्यंत न्यायची, इकडं कात्रज पर्यंत न्यायची, तिकडं चांदणी चौकाच्या पुढे पर्यंत न्यायची. हे आमचं धोरण आहे. त्याच्याकरता केंद्र सरकार तुमच्या विचाराचं पाहिजे, आहे आमच्या विचाराचं. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, कारण 20% रक्कम ते देणार आहेत. विरोधी पक्षाच्या सरकारला ते जमणार नाही. ते म्हणतील आमची तिथं ओळख नाही, आम्ही कसं तिथं जायचं. आम्ही तसं सांगणार नाही. जसं चंद्रबाबू नायडू आणि आपल्या नितीश कुमारांनी बिहार, आंध्र प्रदेशला पैसा आणला, उद्या आम्ही पण मोदी साहेबांना सांगू, अमित शहाना सांगू, नितीन गडकरींना सांगू, शिवराज सिंह चौहानला सांगू, पियुष गोयलला सांगू, जे प्रमुख असतील त्यांना सांगू की आम्हाला निधी पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने करतोयच, पण आम्हाला वोट बँकेचा पैसा पाहिजे, जायकाचा पैसा पाहिजे, 0.5% पैसा पाहिजे. त्या प्रकारे केंद्र सरकारच्या मदतीनं आपण ह्या गोष्टी करू शकतो. अजूनही आपल्याला बरेच काही पुढे जायचंय. आज देखील हवेली तालुक्याच्या ह्या परिसरामध्ये काही ठळक बाबी मी तुम्हाला सांगतो, ज्याचा उल्लेख मगाशी प्रदीप आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांनी केला की जलजीवन योजनेतनं 158 कोटी. यांना विचारा कितीदा माझ्या चेंबरला ही मंडळी यायची. कधी कधी मी यांच्यावर चिडायचो, त्यांना वाटायचं चिडलं म्हणजे काम होणार. दादाची पद्धतच आहे, चिडलं की काम होते. त्याच्यामुळं ते काम झालं. 158 कोटी येड्या गावळ्याचं काम नाही. आज माझ्या लोणी काळभोर आणि परिसराला स्वच्छ, चांगलं, व्यवस्थित पाणी मिळावं. कसल्याही प्रकारे संकट आलं दुष्काळाचं तरी माझ्या आया बहिणींना कुठं रांगा लावावं लागू नये, कुठं हेलपाटे मारायला लागू नये, ह्या पद्धतीची ती स्कीम आहे. लोणी काळभोरला पोलीस स्टेशनची नवीन इमारतीला 5,86,00,000 रुपये आपण मंजूर केले. 5,86,00,000. हिंगणगाव, खामगाव, टेक नदीवरच्या पुलाला 21,68,00,000 रुपये मंजूर केले, पूल मंजूर केला. कोरेगाव मूळ बिवरीला नदीवरचा पूल 18,20,00,000 रुपये मंजूर केले. आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील 30 कोटीची कामं दिली
आणि डीपीडीसीच्या माध्यमातून देखील कामं दिली. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही कामामध्ये कुठं कमी पडणार नाही. समोरचे जे काही उमेदवार आहेत त्यांना जास्त महत्व द्यायचं कारण नाही. कारण तुम्ही म्हणाल मागच्या वेळेस तूच मत मागायला आला ना, आता कसं बोलतोय. मागच्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती. मी त्याच्या संदर्भामध्ये बघितलं, त्यांनी शिरूर तालुक्यामध्ये सगळीकडे डंका पेटला की घोडगंगा कारखाना अजित पवारने बंद पाडला. जर मला कारखाना बंद पाडायचा असता तर घोडगंगेच्या आधी मी पहिला व्यंकटेश कृपा बंद पाडलेला असता. तुला माझी कृपा दाखवली असती. त्याच्यामध्ये उगीच काहीतरी माझ्या नावावर पावत्या का रे बाबा फाडतो. भावकी उन्हाच्या वाटेकरी असते व एवढं मला माहिती आहे. पण अशी बदनामी करायला का लागला. त्याच्या आधी तर दादा सारखा माणूस नव्हता. दादा दादा दादा, आता काय झालं त्याला. ठीक आहे, आता मला एवढंच सांगायचंय की तुमच्या इथले काही महत्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे तुमचं वैभव. अनेकांनी सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही निवडून आल्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करू. इथं सुभाषराव आहेत, ते मोरेश्वर पण आहेत, बोर्डातले सहकारी आहेत. ते प्रयत्न करतायत, तिथं अडचणी आहेत. म्हणजे पीएमआरडीएचं तिथं नेमकं कारखान्याच्या जागी आरक्षण पडलंय. ते आरक्षण आपल्याला काढावं लागेल. आपण काढू, तेवढी आपल्या धमक आहे. त्याच्यानंतर वन टाइम सेटलमेंट करायची. आचारसंहिता लागायच्या आधी सुभाषराव माझ्याकडे 2-3 वेळाला आले. साखर आयुक्त, नंतर फायनान्स, प्लॅनिंग, सहकार, ह्या सगळ्यांना सांगून त्याच्यातनं आपण बऱ्याच काही गोष्टी अंतिम टप्प्यामध्ये आणलेल्या आहेत. आपल्याला त्या संदर्भामध्ये काही बँकांशी बोलून बाकीच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मी अशा अडचणीमध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. केंद्राची मदत घ्यावी लागेल, कारण एनसीडीसी केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकारमधले सहकार मंत्री अमित शहा आहेत. त्यांचे आमचे अतिशय जवळचे संबंध आहेत. आम्ही त्यांना हक्काने सांगू शकू, अमित भाई, त्या भागातल्या माझ्या हवेली तालुक्याचं असणारं वैभव हे मधल्या काही चुकांच्यामुळं अडचणीमध्ये आलं. कुठंतरी काहींच्या चुका झाल्या, त्याची किंमत कारण नसताना माझ्या तिथल्या सभासदांना मोजावी लागती. आणि म्हणून तिथं आम्हाला मदत करा. ते मदत करतील. आपली राज्य सरकार गॅरंटी देईल आणि ह्याच्यातून आपण बाबांनो पुढे जाऊ आणि तशा पद्धतीनं ते काम मार्गी लावू. तुम्हाला माहितीये, मी उदाहरण देतो. सोमेश्वर कारखाना असाच डबगेला आला होता. मी 91 का 92ला ताब्यात घेतला. त्यावेळेस सगळ्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस काय झालं, त्या मिटिंगला मी कुठनं तरी आलो. माझ्याबरोबर थोपटे साहेब होते, मदन बापना होते, बापूसाहेब तिटे होते, मी होतो आणि बहुतेक कृष्णराव भेगडे असतील. आम्ही 5-6 जण होतो. आम्ही तिथं सभा घेतली. सगळे म्हणले, अरे ही कारखाना येणार नाही, कशाला उगीच दगडाला धडका मारतो. पण लोकांनी तो कारखाना ताब्यात दिला. कारण माझ्या माळेगावचा भाव 600 होता आणि त्यावेळी सोमेश्वरचा भाव 300 होता. लोकांना एवढी मोठी तफावत सहन झाली नाही. कारखाना दिला. तेव्हापासून कारखाना ताब्यात आहे. आज 3,571 रुपये भाव दिलाय आणि माळेगावचा 3,636 रुपये भाव दिलाय. राज्यात एवढा भाव कोणी दिला नाही. हे काही खायचं काम नाही. उद्याच्याला शिस्त आर्थिक लागून काटकसर करून हे भाव निघत असतात आणि त्या प्रकारे आम्ही करून दाखवलं. जो कारखाना डबगईला आलेला होता तो पहिल्या 5 मध्ये भाव द्यायला लागलेला. त्या पद्धतीनं आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ज्यावेळेस एखादं आजारीपणातनं कुणाला बाहेर काढायचं असेल, अतिशय अडचणीतनं कुणाला बाहेर काढायचं असेल, तर त्याबद्दल फार कठोर भूमिका घ्यावी लागती. तर ते घडतंय. त्या प्रकारे आपण यशवंतच्या बाबतीत करू. तीच गोष्ट घोडगंगेच्या बाबतीमध्ये देखील इथं दादा पराठे आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं सभेच्या निमित्तानं आलेले आहेत. त्यांना मला सांगायचंय, ते तर ह्याच्यापेक्षा सोपं काम आहे. मुळात तिथं ऊस भरपूर आहे. मुळात तिथं आर्थिक शिस्त बिघडवली. तिथं कोजन आणि या पट्ट्याने काय केलं, ते नीटपणे करून त्या तरुण मुलाला
त्याच्या चेअरमन करायला पाहिजे होतं. पार त्याला कारखाना अडचणीत आणला आणि पोराला सांगितलं, बघ तू, अरे त्याला काही माहिती नाही, त्याला काही अनुभव नाही, ते नवाट पोरग आहे. आणि बंद पडलेला कारखाना मुलाला दिला. त्याच्यामध्ये त्यापेक्षा चालू कारखाना दिला असता तर आम्ही समजू शकलो असतो. पण हीच बाबा चालू असल्यामुळे चालू कारखाना कसा दिला, ती परिस्थिती झाली. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, तिथं पण काही अडचण नाही, फार जवळ ऊस आहे आणि तिथंही एनसीडीसी वगैरे मदत लागेल, ती पण घेऊ. कोजन आहे, डिस्टिलरी आहे, शुगर फॅक्टरी आहे, त्याच्यामुळं ती अडचण येणार नाही. तिसरी गोष्ट तुमची माझी कृषी उत्पन्न बाजार समिती, ती आहे शहरात. पहिलं मंडई होती गावामध्ये, शहरामध्ये, तिथून आली गुलटेकडीला. गुलटेकडीवरून आपण काही जागा हडपसरच्या पुढे घेतली, परंतु ती पण कमी पडते आपल्याला. माझ्या डोक्यात आहे, मी अजून तुमच्या कुणाचे प्रस्ताव आले तर चर्चा करीन, की आपल्याकडं कारखान्याची जागा सुभाषराव किती आहे, 250 एकर. त्याच्यात कारखाना बसवायचा 125 एकरात आणि 100 एकर जमीन द्यायची मार्केट कमिटीला आणि त्यांच्याकडनं व्यवस्थित पैसे घ्यायचे आणि तिथं आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट तिथं आणायचं. त्याला बाकीच्या काही सवलती आहेत सेंट्रलच्या, स्टेटच्या, मी देईल, ती नका काळजी करू. अतिशय उत्तम मार्केट. आता मगाशी पुलांची नावं शिवाजीरावांनी, मी प्रदीपनं घेतली, त्या पुलाचा पण जायला यायला उपयोग होणार. त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना यायला, इकडच्या लोकांना जायला. इथं जी गर्दी होती, इवन घुले, आपल्या शिवाजीराव घुलेंच्या बंगल्याच्या जरा इकडच्या बाजूला समोर, तिथं पण वाहनं आत बाहेर करताना सगळं ट्रॅफिक जाम होतं. तेच हलवावं लागेल, म्हणूनच ते तिकडे घेऊन जायचं. ते आपण तिकडे घेऊन जाऊ. आणि इथं वाटल्यास एक वेगळी मंडई, नुसतं लोकांना आपलं आपलं भाजीपाला, फळं बिळं घेण्याच्या करता, कारण हाही भाग वाढलाय. मध्ये माझ्या मनामध्ये हडपसरला महानगरपालिका करायचं असं आलं होतं. त्याच्यामध्ये वाघोली, त्याच्यामध्ये हा लोणी, उरई, कांचन, वाकवस्ती, कदम वाकवस्ती, लोणी, काळभोर, ह्या सगळी गावं त्याच्यामध्ये घ्यायची. आज ना उद्या, तुम्हाला आवडू किंवा न आवडू, ते करावंच लागणार आहे. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्या संदर्भामध्ये कॉर्पोरेशनला आम्हाला सगळ्यात जास्त निधी देता येतो. त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेला देतो, नगर पंचायत, ग्रामीणला देतो, पण तुलनेमध्ये कमी मिळतो. तुमची पण गावं आता नगरपंचायतीच्या जवळपास किंवा त्याच्याही पुढे निघून गेलेली आहेत आणि हे आपल्याला करावं लागणार आहे. त्या प्रकारे आपण तिथं ते मार्केट आणल्यावर लोकांची पण सोय होईल. अत्याधुनिक, अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्केट. आता मार्केटची जागा किती आहे तिथली गुलटेकडीची? 150 एकर. परंतु इथं थोडस वेगळ्या पद्धतीनं, पूर्वी आपण बैठे बांधायचो, आता ग्राउंड प्लस जास्त वाढतो. वरच्या बाजूला व्यापाऱ्यांचे गाळे काढता येईल, खाली त्यांचा विक्रीचं ठेवता येईल. आपण करू. खूप आता नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन आर्किटेक्ट आलेले आहेत आणि ह्या पद्धतीनं कारखाना पण 250च्या ऐवजी 100 एकरामध्ये पण करता येतो. काही जण अलीकडे 50 एकरात कारखाना करतात, परंतु 50 फारच कमी होईल. त्याच्यात मिनिमम जेवढी जमीन लागती तेवढी जमीन आपण ठेवू आणि बाकीच्या आपल्या मार्केट कमिटीला देऊ. ह्या पद्धतीनं घोडगंगा, माझा यशवंत आणि माझा मार्केट, ह्या तिन्ही गोष्टी आपण मार्गी लावू शकतो आणि ते आपण मार्गी लावू. त्याबद्दल तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्ही इथं महायुतीचे उमेदवार तुमच्या भागात जिथं जिथं असतील त्यांची बटणं दाबा. मी तुमची प्रश्न मार्गी लावतो. प्रस्तावित रिंग रोड लवकर कार्यान्वित होण्याच्या बद्दल मध्ये जरा आचारसंहितेमुळे टेंडरला डिले झाला. आता टेंडर फायनलवर आहेत, वर्क ऑर्डर द्यायचा चालू आहे. त्याच्यामुळं पुढे पिंपरी चिंचवडला जो मोठा रिंग रोड मी अनेक वर्ष प्रयत्न करतो. पूर्वी तर 10,000 कोटीचा झाला असता, आता गेलं तो 40,000 कोटी. 20,000 बांधकामाचा खर्च आणि 20,000पेक्षा जास्त जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना द्यायला लागला तो खर्च.
त्याचबरोबर हडपसर ते उरळी कांचन तसेच पूर्व भागात आपल्याला पुढे आपण बसूया, ठरवूया कशी ती महानगरपालिका असावी आणि त्या प्रकारे त्याही बद्दलचा निर्णय चर्चेत ना. तुमचा विरोध असेल आपली माघार, आपली काही घाई नाही. तुमची संमती असेल आपण पुढे जाऊ. आपण त्याच्यामध्ये आणखीन काही तुमच्या उपयुक्त सूचना असतील तर त्याचंही मी स्वागत करेन. त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडनं प्रस्तावित हडपसर ते यवत आणि वाघोली ते शिक्रापूर इथं इलेव्हेटेड पूल आपल्याला करायचा आहे. त्याचं डिझाईन L&T न नितीन गडकरी साहेबांनी मला दाखवलं. शिवाजीराव तुम्ही पण मध्ये बघितलं. अतिशय उत्तम पद्धतीचं ते एलिव्हेटेड पूल आहे. म्हणजे खाली रस्ता, परत ब्रिज, परत त्याच्यावर ब्रिज आणि त्याच्यावर मग मेट्रो, असं ते डिझाईन आहे. काही काही भागामध्ये देशामध्ये अशा प्रकारे जागेची कमतरता असलेल्या ठिकाणी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तिथनं ज्याला खालच्या रोडने जायचं आजूबाजूला तो जाईल, ज्याला वरनं जायचंय तो डायरेक्ट तिथनं सुटेल आणि एकदम त्या हडपसर वरून उरळी कांचनलाच उतरेल. आणि इकडं त्या बाबतीमध्ये आपला हडपसरवरून यवतला उतरेल, मी चुकून उरळी कांचन म्हणलं, आणि वाघोलीवरून शिक्रापूरला त्या ठिकाणी उतरेल. म्हणजे मधले सगळे उरळी कांचनला पण वळताना इकडे जाताना जे प्रश्न येतात, कारण आता तरी वाहनं कमी आहेत, दिवसेंदिवस वाहनं वाढणार आहेत. आता तर वाहनं इलेक्ट्रिकवर येत आहेत. लोकांचं राहणीमान बदलतंय. कुणाच्याही दारात एखादी तर गाडी असतीच, पण 2-2, 3-3 गाड्या असणारी पण मालकं झालीत. त्याच्यामुळं आपल्याला उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हे करावं लागेल. तुम्ही म्हणाले एवढा पैसा कुठून आणणार? केंद्र सरकार आपल्या बरोबर आहे. नॅशनल हायवे केंद्राकडे लाखो कोटी रुपये असतात आणि त्याच्यातून ह्या योजना आपल्याला करायच्यात. त्यामध्ये जेणेकरून सोलापूर रोड, पुणे नगर रोड ह्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो प्रचंड भेडसावतोय तोही निकाली निघेल. आणि पुणे स्वारगेट ते उरळी कांचन नवीन मेट्रो प्रकल्प आम्ही स्वारगेटला तर त्या दिवशी उद्घाटन केलंच, परंतु आता आपल्याला तिथं उरळी कांचन पर्यंत गेलं पाहिजे. ती मेट्रो झाल्यानंतर देखील वाहनांनी जा ये करणारे बरेच कमी होतील. ते डायरेक्ट मेट्रोमध्ये बसतील, जातील, तिकडनं येतील. त्याच्यामुळं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टवर त्याचा खूप चांगला परिणाम होईल. ह्या गोष्टीची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी, अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, मगाशी मला वाटतं माऊलीने बोलत असताना सांगितलं, तो तुमचा विषय नाही, तो माझ्या शिरूरवाल्यांचा विषय आहे. चासकमान 72च्या काळामध्ये कॅनॉल झाला, सगळा कॅनॉल पाझरतोय. त्याला लाईनिंग करायचंय. लाईनिंग केल्यानंतर टेलला पाणी एकदम झटपट येणार, कोणाला काही त्रास होण्याचं कारण नाही. पाण्याची बचत होणार, पाण्याच्या पाळ्या वाढणार, शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत होणार. ते जसं चासकमानचं आता आम्ही ठरवलंच आहे, इथनं पुढं कॅनॉल नाही, बंद पाईपलाईन. परंतु आहे त्या कॅनॉलला बंद पाईपलाईन टाकायचा खर्च करण्याच्या पेक्षा लाईनिंगचा खर्च करू आणि त्याच्यातनं काही बचत करून ते काम पूर्णत्वाला नेऊ. तीच गोष्ट आपल्या खडकवासल्यामधनं फुरसुंगीला बोगद्याच्या कामाचं टेंडर अंतिम टप्प्यामध्ये आहे. सगळा खडकवासला ते फुरसुंगी हा कॅनॉल नंतर आम्ही महानगरपालिकेला देऊ. त्याच्याबद्दल टीडार घेऊ, काय घ्यायचं ते करू. आणि रस्ता अतिशय चांगला होईल. जिथं जास्त रुंदी असेल तिथं इतर सुविधा देण्याच्या बद्दलचं काम आपण करू. आणि जो आत्ताच्या रोडवर परिणाम होतो, लोड येतोय, तो लोड देखील आपला कमी होईल. आता मला चिठ्ठी आली, खडकवासला धरणातनं पाणी सोडावं, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1-2 दिवसामध्ये त्याची मीटिंग मला वाटतं विभागीय आयुक्तांनी लावली. मला आता कालवा सल्लागार समितीची मीटिंग आचारसंहिता असल्यामुळे लावता येत नाही, परंतु प्रशासनाला त्याबद्दलच्या गोष्टी करता येतात. प्रशासन त्याबद्दलचा योग्य निर्णय घेईल, एवढीच खात्री मी तुम्हाला ह्या कामाच्या बद्दल त्या ठिकाणी देऊ इच्छितो. मित्रांनो, इतर वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत. काहींनी सांगितलं की दादा यशवंत कारखाना चालू करा, रिंग रोडची अंमलबजावणी करा. ते सांगितलं, स्थानिक शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला हमीभाव द्या. मी आपल्याला सांगतो, मागे आम्हाला
कांद्याच्या बाबतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि मी आणि इतर उमेदवारांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. निर्यात बंदी होती, आम्हाला ती उठवता येत नव्हती कारण आचारसंहिता होती. त्याचा फटका नाशिक पासून, नगर पासून, पुण्यापासून, सोलापूर, सातारा सगळीकडे बसला. आता मात्र आम्ही त्यांच्या मागे लागून कांदा निर्यात बंदी उठवली. कांद्याला भाव चांगला आहे, आता लोकांना 2 पैसे होत आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही एमएसपी पण ऊसाची वाढवून घेतोय. आमचं अमित शहांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. आपले केंद्र सरकारशी संबंधित असणारे आयात निर्यातीचे प्रश्न आणि आधारभूत किमतीच्या संदर्भातले प्रश्न, हमी भावाचे प्रश्न, याबद्दल सर्व प्रकारे सहकार्य. काल पंतप्रधानांची पण धुळ्याला, नाशिकला मीटिंग झाली. तिथं पण मला वाटतं 12,000चे 15,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी केले. ह्या प्रकारे माझा शेतकरी, आम्ही शेतकऱ्याला 0% व्याजाने कर्ज पुरवठा करतोय. पीडीसीसी बँक तुमची उत्तम चाललेली आहे, तिथं कुठेही आम्ही अडचण येऊन देत नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे जे आमचे आरटी, बार्टी, मार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी, अमृत, ह्या ज्या काही आपण संस्था काढल्यात त्याच्यातनं पण आम्ही मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता लोन देतोय. 5 वर्षाचं व्याज सरकार भरतंय. त्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर माझ्या तरुण तरुणींना मदत होतीये. शेतीमालाचं नियोजन करून विक्री कामी प्रोसेसिंग युनिट तयार करणं. आपण मार्केट इकडे आल्यानंतर ह्या प्रोसेसिंग युनिटच्या बद्दल पण केंद्र सरकारचं पण त्याच्यात धोरण आहे आणि राज्य सरकार पण त्याला मदत करेल. मी आता काही माझ्या सहकाऱ्यांना माहिती असेल, बारामतीमध्ये 42 कोटीचा एक प्रकल्प त्या ठिकाणी केला. परवाच मी त्याचं उद्घाटन केलं. हे करता येतं. पुण्यात तर मी जास्त कोटीचा त्याचा मदत त्या ठिकाणी तुम्हाला करीन. नवीन रोजगार उपलब्ध करून नवीन पिढीला रोजगाराची संधी, मोठे मोठे उद्योग हे आपल्या भागामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातनं आपण उद्योगधंद्यांना पोषक अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्या प्रकारे आपल्याला तिथं मदत होते. आणि म्हणून मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या राज्याचा कारभार पुढे नेण्याचं काम करतोय. आम्ही करून दाखवलेलं आहे. पुढे पण करण्याची धमक आणि ताकद आणि प्रशासनावर पकड ही आम्हा लोकांची आहे. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका त्या ठिकाणी मनामध्ये बाळगू नका. आणि हे जे काही आता आरोप प्रत्यारोप चाललेत, काही जण काही वेडवाकडं बोलतोय, वास्तविक वेडवाकडं बोलण्याचं काही कारण नाही. काही जण दिशाभूल करतात. मी आताच सुनील टिंगराला येताना फोन केला, अरे तू काही साहेबांच्या विरोधात असं काही केलंय का, केस केली का, असं काहीतरी सांगितलं. तो म्हणला, दादा अजिबात तसं काही झालं नाही. काय होतंय, अलीकडच्या काळामध्ये कारण नसताना काल भुजबळ साहेबांच्या पण एका पुस्तकाच्यावरून सांगितलं असं असं झालं. भुजबळ साहेबांनी लगेच ते नाकारलं. ते म्हणले असं काही झालं नाही. काय होतंय लगेच आम्हाला तुम्हाला सांगता येत नाही. एखादी बातमी आली की मीडिया ती बातमी लावतो. लावल्यानंतर तुम्ही पाहता सोशल मीडियाला बातमी फिरते आणि आम्हाला कळेपर्यंत, आम्ही डिनाय करेपर्यंत फार सगळीकडे पोचते. पुन्हा आम्ही डिनाय केल्यानंतर बातमी ब्रेकिंग न्यूज देताना मोठी देतात आणि मग हाऊस सांगतात. हे सगळं झालेलं आहे, पण भुजबळ साहेबांनी ते नाकारलेलं आहे आणि भुजबळ साहेब ज्यांनी त्यांच्यावर केस दाखल करणार आहे. अरे पण ते पण मोठं सांग ना, हे काय असं बारकं बारकं सांगतो. त्यामुळं तुम्ही अजून ह्या राहिलेल्या 7-8 दिवसात बऱ्याच अफवा उठतील, बऱ्याच काहीतरी फेक नरेटिव्ह सेट केले जातील. आपण विश्वास ठेवू नका. आम्ही तुम्हाला सांगत होतो संविधान बदलणार नाही, संविधान बदलायचा प्रश्न नाही. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिउत्तम संविधान राहणार आहे. एवढं आम्ही सांगतो तरी राव आमचं ऐकलं नाही. म्हणले आरक्षण बदललं जाईल, संविधान जाईल. उलट न्यायदेवतेचे डोळे बंद होते, तिचे डोळे बंद उघडले, पट्टी काढून टाकली आणि तिच्या हातात संविधान दिलंय आणि तिला न्याय द्यायला सांगितलंय. हे मोदी साहेबांच्या सरकारने केलं. मोदी साहेबांनी पंतप्रधानाचा शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात आम्ही सगळे होतो. पहिल्यांदा तिथं गेले, संविधानाच्या तिथं नतमस्तक झाले आणि नंतर शपथ घेतली. एवढा सगळ्यांना संविधानाच्या बद्दल आदर आहे. पण परवा पण त्या राहुल गांधींनी ते लाल संविधान छोटं शॉर्ट मधलं ते दाखवलं.
काही पण लोकांना दाखवायचं, काही लोकांना तर कोरीच वाटली. ह्या पद्धतीनं संविधानाचे लोक अपमान करतात. त्यांना मतं मिळवण्याच्या करता कुठला मुद्दा राहिला नाही. त्यामुळं हे असलीकर कुठंतरी दुसरीकडेच लक्ष केंद्रित करायचं आणि मतं मागायची. मी अल्पसंख्याक समाजाला सांगेन, अल्पसंख्याक समाजाला गेल्या 1.5 वर्षामध्ये जेवढे निर्णय घेतले काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण घेतले नाही. ही गोष्ट ध्यानात घ्या. माझ्या मुस्लिम समाजाच्या करता आम्ही मार्टी काढली का? काँग्रेसने काढली नाही. आम्ही दफनभूमीला त्या ठिकाणी निधी देतोय, शादीखान्याला निधी देतोय, त्याच्यामध्ये उर्दू शाळांना निधी देतोय. का नाही मागे दिला? मौलाना आझाद महामंडळाला आम्ही 1000 कोटी रुपये भागभांडवल केलं. का नाही मागच्या लोकांनी केलं? त्याच्यामध्ये गॅरंटी 50 कोटी रुपये होती, सरकारी गॅरंटी 500 कोटी रुपये केली. आज त्या मुलामुलींना कर्ज मिळायला लागलेले. मध्ये बारामतीमध्ये देखील मुश्ताक अंतुले त्या कॉर्पोरेशनच्या प्रमुख आहेत, त्यांनी बऱ्याच कोटींचं चेकचं वाटप केलं. हे आपण करतोय. आज त्याच्यातल्या गरीबातल्या हुशार मुलामुलींना दरवर्षी 75 मुलामुलींना परदेशात पाठवायचंय. त्यांचा खर्च दरवर्षी 40 लाख रुपये प्रत्येक मुलाला आम्ही शिष्यवृत्ती देणार आहे. बाकीच्या समाजाच्या बाबतीत केलं, हा राहिला होता त्यालाही आम्ही केलं. त्यांच्या मदरशांचं 6,000चं अनुदान 16,000 केलं, शिक्षकांचं 8,000चं 18,000 रुपये केलं. अरे या गोष्टी कधी काँग्रेसने केल्या मला सांगा ना. कारण नसताना तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करतात आणि दिशाभूल करतात. मी तर सगळ्यांना सांगतोय, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. आम्हाला भेदभाव करायचा नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या प्रकारे झाली तशा पद्धतीनं आम्हाला या राज्याचा गाडा पुढे न्यायचा आहे. आणि हे सगळं करत असताना मला एक गोष्ट, डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदान प्रतिवर्षी 2 लाख होतं, ते आम्ही 10 लाखापर्यंत नेलं. हे आत्ता घेतला निर्णय ह्या 1.5 वर्षामध्ये. ह्याही गोष्टीचा 5 लाखाची शैक्षणिक कर्जाची मर्यादा 20 लाख केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता एक चांगलं आयुक्तालय केलंय, हे आम्ही करतोय. आता प्रत्येक तालुक्यात संविधान भवन आम्ही बांधतोय, कामं सुरू झालीत. तुम्ही यांना कुठला मुद्दा राहिला नाही. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आता तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवा. मी आजपर्यंत तुम्हाला नेहमी स्पष्ट आणि खरं सांगत आलेलो आहे. उद्या आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. आपल्याला चांगले जीवाभावाचे महायुतीचे आमदार निवडून आणायचे. आता इथं माऊली कटकेला आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून तिथं विधानसभेमध्ये पाठवा. आम्ही काही अनुभवी दिलेत, काही नवे दिलेत, कोरी करकरीत पाटी, काही अनुभवी, काही वडीलधारी. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा पण विकास करायचा आहे आणि आपल्या जिल्ह्याचाही विकास करायचा आहे. आणि माझ्या हवेली शिरूर मतदारसंघातले सांगितलेले प्रश्न ह्याच्यात कुठले अजून राहिलेले असतील तर तेही प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ही आपल्यामध्ये. आणि त्याच्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की एक तगडा उमेदवार या नात्याने आपण निवडून द्या. मला एक गोष्ट माहिती आहे, माझ्या प्रत्येक गावामध्ये भांड्याला भांडं लागतं. काही ना काही पुढं मागं 19-20 होतं. ग्रामपंचायतीला होतं. ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, ही राज्याची निवडणूक आहे. राज्य महत्वाचं आहे, ग्रामपंचायत पण महत्वाची आहे, पण पहिलं राज्य, पहिला देश. देशात आता 5 वर्षाकरता मोदी साहेब आलेत. आता राज्य, राज्यानंतर मग जिल्हा घेऊ. जिल्ह्यात पण जिल्हा परिषदेच्या, तालुका पंचायतीच्या, नगरपालिका, महानगरपालिकेच्या, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, त्यांना मांडू, तिथं चांगला वकील देऊ आणि 3 वर्ष निवडणुका थांबल्या तेही करू, जेणेकरून दुसऱ्याही कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. पुढच्या तर 5 वर्षांनी महिलांनो तुम्हाला तर फार चांगलं संधी आहे. काय की पुढच्या वेळेस 1/3 महिला विधानसभेत जाणारे, लोकसभेत जाणारे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 96 महिला, 288 तर आहेतच. त्याच्यात तुम्ही जाल ते तुमचं म्हणजे तुम्हाला तो अधिकार.
पण त्याच्या व्यतिरिक्त 96 महिला येणार आहे आणि सेंट्रलला 543 पैकी 1/3 महिला जाणार आहे. ह्याही गोष्टीचा विचार आपण करा. आपण सगळ्यांना न्याय देतोय. आज हे सगळं होत असताना मी अनेकदा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. प्रदीपला पण वाटत होतं. खरं तर मी तुम्हाला सांगू का, इथं माऊलीचाही नंबर नव्हता आणि प्रदीपचाही नंबर नव्हता. मला प्रदीप माझ्याकडे आला होता आणि मी कधी म्हणलं होतं की मी बारामतीत यावेळेस उभाच राहणार नाही. ती म्हणला होता शिरूर हवेलीला या, आम्ही ढिगाणी मताने तुम्हाला निवडून देतो. मी जरा नादवलो होतो बरं का. त्याच्यामध्ये जरा चाचपणी वगैरे करायला सांगितलेली होती याला. मला इथे एक संधी होती, पुरंदरला एक संधी होती, सिन्नरला एक संधी होती. पण नंतर बारामतीमध्ये गेल्यावर त्यांनाही जरा कळलं की जरा ही बागडी आपल्यावर नाराज झालाय. तर ती गाडीच्या आडवी पडली. काय काय केलं ते काय गोंधळ घातला सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणावर. म्हणलं ह्याच्यात जर एकाची सटकली आणि ह्यांनी काहीतरी अंगावर टाकून घेतलं आणि काडी लावून घेतली की मी म्हणजे एवढं मला तो फटका बसेल किंवा मला दुःख होईल किंवा मला दोष मिळेल की अजित पवारच्या ह्या गोष्टीमुळं हे इथं घडलं. त्याच्यामुळे म्हणलं आता बाबांना म्हणलं आता गप्प बसा. तुमच्या मनात जे असेल तो उमेदवार देण्याचा मी प्रयत्न करेल असं मी सांगितलं. तो विषय संपवला. आता तुम्ही माझी काळजी करू नका. बारामतीकर माझी काळजी करायला खंबीर आहे. मला आता बोलत असताना नंदू म्हणतोय दादा बारामतीमध्ये परिस्थिती सुधारली बरं का, सुधारली. तिच्या आईला बारामती माझी हीच मला कानात सांगतोय सुधारली सुधारली. ठीक आहे, त्याच्या पाहुण्या रावळ्यांनी सांगितलं असेल मतदार राजा आहे, तुम्ही मतदार राजा आहे. म्हणूनच तुम्हाला विनंती करायला, तुम्हाला हात जोडून आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या करता मी आलोय. परंतु ज्या लोकांना थांबायला लागलंय त्याच्यामध्ये प्रदीपचा पण नंबर होता. प्रदीप तुझे आणि देवेंद्रजीची पण बोलणं झालंय, तुझं माझंही बोलणं झालंय. तुला बरेच दिवस थांबायला लागले. ज्यावेळेस मी सांगत होतो की माग तू शिवाजीराव ऑर्डर ऑफ काही केलं तर पडनाच राव, तू तरी उभा राहा असं मी त्याला म्हणलं होतं की नाही. पण ती म्हणलं नाही राव, शिवाजीराव ऑर्डरवर रेटणार नाही मला. आणि मग आमच्या डोक्यात आलं ती डॉक्टर कोल्हे. नेमकी छत्रपती संभाजीराजेंची मालिका जोरात चालली होती. महिला 8 वाजले का काय वाजले की तिथंच बसायच्या. जेवायला आम्ही मागितले, थांब रे मालिका संपू दे, काय तुला घाई आहे, झालं बाबा बसा काही. असं एवढी ती पॉप्युलर झाली होती. आणि त्याचा फटका शिवाजीरावांना बसला, त्याचा फायदा डॉक्टर कोल्हेला झाला. राजकारणात ही गोष्ट चालते. पण जे कोणी थांबलेले आहेत त्याच्यात प्रदीप असेल, बाकीचे सहकारी असतील, दादा तू असतील, बरेच जण आहेत. त्याच्यामध्ये त्यांना कुठंही मी पुढे अडचण येऊन देणार नाही. कारण प्रदीपला मागं जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष मीच केलेलं होतं, अध्यक्ष पण केलेलं होतं, युवकांचंही अध्यक्ष केलेलं होतं, त्याच्या आईला पण जिल्हा परिषदेचं सदस्य कार्य केलेलं होतं. त्याच्यामुळं कधी कधी थोडस पुढं मागं होतं, पण ते आपण भरून काढू ह्याबद्दलची ग्वाही देतो. आणि माझ्या सुभाषराव आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांना पण मार्केटच्या, दादा तुला पण गोडगंगेच्या आणि थेऊरच्या बद्दल जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे आम्ही पुढे जाऊ. ते बद्दल आपण काळजी करू नका. अजून आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर केंद्राचा राज्याचा निधी आणायचा आहे. त्याबद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही. आम्ही हजारो कोटी रुपयाचा निधी वेगवेगळ्या तालुक्यांना दिलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. उद्याच्याला माऊलीला पण त्या ठिकाणी निवडून द्या. काही हजार कोटीचा निधी ह्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये देखील मी मागच्या वेळेस मला 5 वर्षात 3च वर्ष कामाला मिळाली. 1 वर्ष करोनात गेलं, 1 वर्ष विरोधी पक्षात होतो. तरी काही माझे आमदार 3-3 हजार, 4-4 हजार, 5-5 हजार कोटीला पोहोचले. त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो, त्याला तुम्ही निवडून द्या. मी तुम्हाला ह्या विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात 5,000 कोटी रुपये विकास कामाला दिल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी आपल्याला देतो. आणि मी
परत माझी सभा होणार नाही, माझी शिरूरला सभा होईल. पण अजून काही कुणी खोटं नाटं सांगितलं तर त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका, एवढी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणा आणि आम्ही सुरू केलेल्या योजना ह्याचा लाभ पुढच्याही 5 वर्षाच्या करता घ्या, अशा प्रकारची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.